ते बाहेर राहून मदत करतात म्हणूनच मी आतून मदत करतो. त्यामुळे दोघांच्या मदतीतून सत्ता मिळते. त्यामुळं पण त्यांनी भाजपसोबत यायला काय हरकत नाही आहे. म्हणजे एकतर मी सुद्धा भाजपचा शिवसेनेचा कट्टा विरोधक होतो. पण ज्या वेळेला मला बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आणि ते म्हणाले की मी बाबासाहेबांचा विरोधक नाही, माझे वडील बहुजनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते आणि आमच्याबद्दल या फक्त अशा अफवा आहेत आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, त्याचा विचार करा. त्यावेळेला मी 8-9 महिने आमच्या समाजातले जे विचारवंत आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत, पत्रकार आहेत, यांची चर्चा केली आणि मला सगळ्यांनी उपदेश केला की तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही. त्यामुळं राजकारणामध्ये असे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे तो माझ्या पक्षाचा आंबेडकरांचा अजेंडा आहे, माझा निळा झेंडा आहे. मी जरी BJP सोबत असलो तरी मी काय बाबासाहेब म्हणायचे की मी नेहरूंच्या मंत्रिमंडळात आहे, पण मी आता एकदम कडक असणारा दगड मी आहे, मी काय असा विळगणार नाही आहे. त्यामुळं जिथं समाजाचा फायदा होतो आहे तिथं माझा पक्षही मी सत्तेत गेल्यानंतर वाढलेला आहे. अनेक लोकांची छोटी मोठी कामं होत आहेत आणि त्यामुळं आपण सत्तेत आहोत आणि मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते म्हणून मला सत्ता मिळते आणि प्रकाश आंबेडकर ज्यांना पाठिंबा देतात त्यांना सत्ता मिळत नाही आहे. त्यामुळं ते आणि मी जर एकत्र आलो तर आमच्या समाजाची एक मोठी ताकद उभी राहणार आहे. तर मी अनेक वेळेला त्यांना आव्हान केलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष हा या नावाचा पक्ष असला पाहिजे, बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. तुमची बहुजन वंचित आघाडी आहे ते नाव सगळ्या वंचितांना एकत्र आणणं, बहुजनांना हा फॉर्म्युला तुमचा मला मान्य आहे, पण तो रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली तो केला पाहिजे. त्याला वेगळी वंचित बहुजन आघाडी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर त्याला मोठं यश येणार आहे, समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळणार आहे. त्यामुळं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी NDA सोबत यायला काही हरकत नाही आहे. इथं जसे जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव अशासारखे नेते NDA सोबत होते अटलजीच्या काळामध्ये आणि आता NDAमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत, अनेक पक्ष आहेत NDA सोबत. त्यामुळे लगेच आपण काय सगळा BJPचा अजेंडा स्वीकारलेला असं नाही आहे. ठीक आहे, BJPचा अजेंडा त्यांचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा आमचा अजेंडा. आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत, बाबासाहेबांच्याबद्दल आदर ठेवणारे आहेत आणि हे सगळा देश पाहतो आहे. सगळ्या मोदीजी सत्तेवर आल्यानंतरच MMRDच्या वतीनं 1100-1200 कोटीचं मुंबईमध्ये हिंदू मिरचं काम होत आहे, मोठं स्मारक होतं आहे. दिल्लीमध्ये अनेक स्मारक त्यांनी केलेली आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये सगळी कामं पडून होती. त्यामुळं आणि संविधान ते बदलण्याचा विषयच येत नाही. नेहमी संविधानाची ती गोष्ट करतात, बुद्धिझमची गोष्ट करतात, बाबासाहेबांचं नाव घेतात. ते संविधान बदललेलं कसे काय? संविधान बदलण्याचा कुणाचाच अधिकार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांनी याचा पुनर्विचार करावा. मोदींवर आणि BJPवर टीका करून काही चालणार नाही आहे. त्यांनी आमच्यासोबत यायला काही हरकत नाही. त्यांनी इंडियामध्ये म्हणजे ते इंडियामध्ये आहेतच, पण ते ही जे INDIA आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी न जाता बाळासाहेबांनी इकडे यायला काही हरकत नाही आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आम्ही काही नातू नाही, पण त्यांनी थोडासा समाजाच्या फायद्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडे जे कौशल्य आहे पॉलिटिक्सचं ते जर इकडं त्यांनी वापरलं आणि मी फील्ड वर्कर आहे आणि त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे, आम्ही दोघे एकत्र आलो तर समाजातल्या अनेक घटकांना न्याय मिळू शकेल, समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची अजून चांगली मदत होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी NDAमध्ये येण्याचा, महायुतीमध्ये येण्याचा विचार करावा असं त्यांना आमचं नम्र विनंती आहे. चढवली तर नाही, ठीक आहे, त्यांना मुस्लिम मतं त्यांना मिळवायची असतील त्यामुळं औरंगजेबाच्या इथं चढवली असेल. पण प्रकाश आंबेडकर हे आमच्या समाजातले एक अत्यंत सिनियर असणारे नेते आहेत, ॲक्टिव्ह नेते आहेत आणि राजकारणामध्ये कधी काय करायचं हे त्यांना माहीत आहे. पण राजकारणामध्ये सत्ता कशी मिळवायची हे फक्त आम्हाला माहिती आहे. त्यामुळं
ते प्रकाश आंबेडकर हे अलीकडे ॲक्टिव्ह राहतात, कधी त्यांची स्टेटमेंट एकदम वेगळी वेगळी असतात. पण ठीक आहे, त्याने आता प्रत्येकाने काय करायचं तो प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्याबद्दल एक सर अफवा अशी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.